भारताच्या सुरक्षिततेवरती प्रश्न उपस्थित करून काही काही लोक बाहेरच्या देशांमध्ये शिक्षणासाठी जातात, बाहेरच्या देशांमध्ये राहण्यासाठी जातात, नोकरीसाठी जातात. तिथे त्यांचं आयुष्य काढायचा प्रयत्न करतात आणि सुखाचं आयुष्य त्यांना तिथं वाटतं. आपलं आयुष्य एकदम सुंदर जाईल असं त्यांना वाटतं, कारण भारतामध्ये ह्या लोकांना सिक्युअर फील होत नाही, सेफ्टी वाटत नाही आणि याच्याचमुळे हे लोक काही काही जण जातात बाहेरच्या देशामध्ये. आता याच्यामध्ये जर बघितलं, हेच लोक तळमळतात आहे आपल्या भारतामध्ये येण्यासाठी. एखादं युद्ध चालू झालं की हे लोक लगेच पळ काढून म्हणतात, मोदी हमें बचाओ, मोदी हमें बचाओ, प्राईम मिनिस्टर हमें बचाओ, हमारे लिए विमान भेजो, यांसारख्या गोष्टी हे लोक करतात. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, ज्या प्रकारे गल्फमध्ये युद्ध पेटलेलं आहे, अमेरिका इस्रायल याची सूत्रधार आणि याच्यामध्ये गल्फसारख्या एवढ्या मोठ्या जिथं सगळ्यात जास्त ऑइल निर्मिती होते आणि याला टार्गेट करायचा प्रयत्न या दोन देशांचा आहे. आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांचं युद्ध तर आता पातळीच्या बाहेर गेलेलं आहे, अतिशय जास्त पेटलेलं आहे. अमेरिका ह्याला इस्रायलला सपोर्ट करते. खूप साऱ्या युरोपियन कंट्रींनी देखील याच्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचमध्ये मित्रांनो, जे बाहेरच्या देशामध्ये नागरिक राहायला गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षतेवरती प्रश्न उपस्थित केला जातोय. अमेरिकेने तर आज स्टेटमेंट दिलेलं आहे की 15 देशातल्या लोकांना आम्ही सूचित करत होतो, जीव वाचवायचा असेल तर तुम्ही देश सोडा, यांसारख्या सूचना या अमेरिकेने एवढ्या मोठ्या महासत्ता देशाने दिलेला आहे. भांडणं लावली आहे, सगळ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं, हे जे लोक आहेत मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये जाऊन राहतात, ते आता सुरक्षतेसाठी अक्षरशः त्यांना पर्यायच नाही आहे. आता आपले पंतप्रधान जे आहेत, आपला भारत देश आहे, त्यांचे सगळ्यांसोबत मैत्रीपूर्वक संबंध आहेत. आपले विमानं जातील, त्यांना घेऊन पण येतील. परंतु ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर काही काही लोक जे असतात ते आपला देश सोडून याच्यासाठी जातात की त्यांना आपल्या देशामध्ये सिक्युअर वाटत नाही. दुबईसारख्या शहराला ते निवडतात कशासाठी, तर तो देश सुरक्षित आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, दुबईमधले काही काही व्हिडिओ जे आहेत ते ब्लॉगर्स असतील, यूट्यूबर्स असतील, ते व्हायरल करतात. आम्ही सोन्याची चेन इथं ठेवलेली आहे, 1 तास आम्ही फेरी मारून येतो, इथं कोणीही हात लावणार नाही आणि आल्यावरती ती चेन तिथंच असते. अशी या प्रकारची सेफ्टी जी आहे ती सर्व जगाला दाखवायचा प्रयत्न हे ब्लॉगर्स आणि हे यूट्यूबर्स करतात. परंतु ग्राउंड लेवलची सेफ्टी जी आहे ती वेगळी आणि आकाशातली सेफ्टी जी आहे ते वेगळी. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर बघितलं, तुमची मिलिटरी किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरनं तुम्ही कुठल्या देशामध्ये किती सुरक्षित आहात हे याच्यावरनं सिद्ध होतं आहे. चायनासारख्या देशाची मिलिटरी स्ट्रॉंग आहे, भारताची मिलिटरी स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं आपल्यावरती डोळा उठून बघायचा प्रयत्न कोण करत नाही. आतमधल्या ज्या गडबडी आहेत त्याच्यावरती देखील पोलीस फोर्स आपला प्रयत्न करत असते की लवकरात लवकर आहे ना कुठंतरी मार्ग काढून ह्या ज्या केसेस आहेत ते शांत करणं, शिक्षा देणं, क्राईम रेट जो आहे तो कमी करणं. परंतु मित्रांनो, तरी लोक काही काही जण ह्या आपल्या सिस्टमला डावलून बाहेरच्या देशामध्ये जातात आणि तिकडे गेल्यावरती अशा काही गोष्टी झाल्या की आपल्या भारतामध्ये परत येण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना अपील करतात. ही चुकीची गोष्ट नाही आहे मित्रांनो, त्यांचं आयुष्य आहे, ते कुठेही जाऊ शकतात. परंतु याच्यामध्ये जर बघितलं तर मनाला एक खेद काय वाटते की आमचा भारत एवढा सुरक्षित असताना देखील आपलेच लोक आपल्याच देशाला काही काही जण नावं ठेवतात, आपला देश सुरक्षित नाही आहे त्यामुळे आम्ही बाहेरच्या देशामध्ये नोकरीसाठी चाललो, यांसारख्या गोष्टी बोलतात. आणि याचमध्ये मित्रांनो मनाला त्या गोष्टी लागतात. सर्वसामान्य लोक असतील, मोठमोठे आपले नेते असतील, कोणही असेल, प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आपल्या जवळ राहावं. परंतु आपले काही काही माणसं हे पायाला लुंगणाला शेपूट लावल्यागत बाहेरच्या देशामध्ये पळून जातात. त्यांना असं वाटतं की आपल्या देशासारखा काय म्हणतात त्याला, अनसेफ देश कुठंच नाही आहे असं त्यांना वाटतं. परंतु याच्यामध्ये जर बघितलं की भारतासारखा सेफेस्ट कंट्री कुठंच नाही आज. आज जेवढ्या पण आपले जे मित्र आहेत, ते आपले जे लोक तिथे गेलेले आहेत बाहेरच्या देशामध्ये, आपल्या पंतप्रधानांचे जे रिलेशन्स आहेत त्या देशांबद्दल, आपल्या देशाने जर विमान तिथं पाठवलं तर आपले सगळे लोक परत घेऊन येतील एवढी ताकद आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी निर्माण केलेली आहे. तेवढी मैत्रीपूर्वक ताकद आपल्या पंतप्रधानांनी तयार केलेली आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो, कितीही युद्ध होऊन दे, कितीही काय होऊन दे, आपला पंतप्रधान असेल, आपल्या देशातले लोक असतील, ते तुम्हाला घेऊन येणार हे तर कन्फर्मच आहे, तुम्ही कितीही सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या गोष्टी केल्या तरी. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, दुबईमध्ये लोक म्हणतात की चोरी होत नाही, परंतु वरती एखादा बॉम्ब पडला तर काय होतं हे पुढं परवा दिवशी बघितलंच आपण. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, हायपरसॉनिक मिसाईलवरतून अटॅक होणं, ड्रोन्सच्या माध्यमातून अटॅक होणं, मोठमोठ्या शहरांवरती टार्गेट होणं, ह्याच्यावरनं दुबईसारख्या शहराची सेफ्टी आणि सिक्युरिटी समजून येते. फक्त लोकांना दाखवायचं आमचा देश लई सेफ आहे आणि आतमध्ये काहीच नाही. आपल्याकडे S-300, S-400 सारखे अँटी ड्रोन सिस्टम्स आहेत, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे, पाकिस्तान आणि भारताचं जे शीतयुद्ध झालं त्याच्यामध्ये खूप सारा अटॅक करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची हानी आपल्या देशाला झाली नाही, आपल्या लोकांना झाली नाही.
सगळे ड्रोन जे आहेत ते अक्षरशः धुडकावून फेकून देण्यात आले पाकिस्तानच्या तिकडं. यामध्ये मित्रांनो आपण न्यूक्लिअर पॉवर आहे. न्यूक्लिअर पॉवर असल्यामुळं आपण एवढे सेफ आहेत. आदरणीय इंदिराजी गांधीजी असतील आणि माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, यांच्या कृपा दृष्टिकोनातून जी गोष्ट आपल्याला भेटलेली आहे ती म्हणजे या देशाला जे अणुवस्त्राचं जे एक संरक्षण जाळं आहे ते आपल्या भारताला भेटलेलं आहे. त्यामुळे हे अमेरिका यांसारखे देश आपल्याकडे डोळा काढून बघत नाहीत आणि आपल्यामध्ये येऊन ह्यांना बाचाबाची करायला कुठल्याही प्रकारचं असं समजत नाही. आणि ह्यातच मित्रांनो त्यात खरं बघितलं तर सगळेजण आपल्याकडे मैत्रीपूर्वक हात पसरवतात. एक बाजूचा आहे तो खोड्या काढत राहतो, परंतु आपण त्याला हाणून पाडून मारून हाकलून देतो. त्याचमुळे मित्रांनो भारतासारखा सुरक्षित देश या जगामध्ये कुठंच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, भारतापेक्षा कुठला सेफ आहे का आजच्या या युगामध्ये? कारण एवढ्या 150 ते 200 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाला कोणत्याही प्रकारचं आता युद्ध जरी झालं तरी डोळा वरती करून कोणीही कुठलीही कंट्री बघत नाही. त्यामुळं तुम्हीच विचार करा मित्रांनो, सारे जहाँ से अच्छा हिंदू सदा हमारा, हे खरंच आहे आणि हे खरंच राहणार. आपल्या देशासारखा सेफ देश कुठंच नाही आहे. बाहेरच्या देशामधले गुणगान गाणं सोडा. भारत, भारत, भारत एवढंच करा. कारण जरी आपल्या देशामध्ये काही काही गोष्टी होतात, परंतु एवढ्या डेंजर प्रमाणात जीवितहानी आपल्यासोबत होत नाही. कुठल्या देशाची नजर आपल्यासोबत पडत नाही आणि आपल्यामध्ये ती धमक आहे की आपण तो वार परतावून लावू शकतो. म्हणूनच भारत माता की जय, भारत माता की जय. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.